आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा सकाळची नमस्ते. बॅच. सकाळची बॅच. आणि अगदी सकाळी उठून उठून ते ध्यान. 40 दिवसाचा प्रवास, 45 दिवस झाले आपल्याला. तर या 45 दिवसामध्ये काय बरं आपल्याला अनुभव आला आणि काय वाटलं? कसा झाला तुमचा प्रवास? काय बदल झाला स्वतःमध्ये? सगळ्यांना शेअर करायचा आहे. संगीताताई. मी संगीता खरं. आत्मा हं. नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. ताई, रेकी जॉईन झाल्यापासून माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झालेले आहेत. माझा स्पॉन्डिलायटिसचा त्रास कमी झाला. हाडा हाडाचा असा कटकट कटकट आवाज यायचा, तो पण त्रास कमी झाला. कुठं यायचा कॉन्स्टिपेशनचा आवाज? त्रास कमी झाला. आवाज कुठं यायचा? हा, कटकट. कमरेत, गुडघ्यात असं उठलं की सगळे हाडच असे कटकट वाजायचे हा. सकाळी. हा. 2 वर्षापासून हा त्रास होता. तो आता म्हणजे नाहीच आहे, वाजतच नाहीये. आणि हे बापरे. कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होता. हं. कॉन्स्टिपेशन हं. म्हणजे जेवण केलं की मला जावं लागायचं. हा. तो पण त्रास एकदम लगे निघलं झाला, त्याची आठवण पण नाही येत आता. बहुत बढ़िया. आणि घरात वातावरण खूप सकारात्मक झालं, खूप सकारात्मक. आणि दुसरी गोष्ट, कालचा अनुभव सांगते. काल माझ्याकडे पित्र होते आणि आम्ही स्वयंपाक केला दोघी बहिणींनी. आणि माझ्या म्हणजे त्यांना दोघांना 1:30 वाजता वाढलं जेवायला, पित्र माझे मिस्टर यांना. आणि माझ्या बहिणीला ते तेलकट स्वयंपाक वगैरे केल्याने इतकी खाज यायला लागली, तिच्या अंगाला खूप लगे अशी अशी येड्यावानीच करू लागली ती, तिला काहीच सुचेना. हं. मग हे समोरच्या रूम मध्ये जेवायला बसलेले, मधल्या रूम मध्ये, आणि आम्ही किचन मध्ये. तिला म्हटलं थांब मी तुला देते म्हटलं रेकी. आणि तिला असं समोर बसवलं आणि मी त्या टेबलवरती समोर बसली. आणि मी तिला ते सिंबल वगैरे ड्रॉ केले. आणि हं. हे वापरलं मारा. मला म्हटलं इथे अंगात हिट वाढली ना, तर ते मारा हं. सिंबल वापरलं मी. गुड चकोरे गुड गुड. मारा चकोरे. हं. हा. आणि हा. तिला हिलिंग दिली ताई. त्याच्या मधात तिला वाढायला पण जावं लागलं, म्हणजे माझं चालू असताना. हं. पण ताई तिला इतका फरक पडला ताबडतोबच, तिच्या अंगातली हिट कमी झाली आणि खाज कमी झालेली. बहुत बढ़िया. नाही तर ती मला रोज बोलायची, काय कर, नेहमी म्हणायची काय ऐकत बसली, टाइम सोडून दिला, जॉब सोडून दिला, आणि काय काय करते असं बोलतच राहायची मला ती नेहमी. कोण आहे ती? पण काल तिचा विश्वास बसला. माझी ती बहीण आहे, कोण? वरती राहते माझ्या वरती तरी. माझी बहीण आहे. अरे असं असं. अच्छा अच्छा. तर काल मग तिनं तुमचे व्हिडिओ पण बघितले हा. आणि पटलं तिला. छान. हा कालचाच अनुभव समजा. आणि खूप बाकीचे मस्त. तर मी मधून मधून ते सांगितलेच आहे, आणि खूप सकारात्मक आहे. ऑरा पण क्लीन ते केला छोटं असताना बाळ पण खूप शांत. तरी चाललं असतं पटकनी. हा, मग नंतर लक्षात आलं आधी औरवाची क्लीन करायला हा. पाहिजे. छोट्या पण बाळाचं काय एकदम सांगताय? फरकच पडला. तर नातू पण खूप शांत झाला. खूप खूप चिडचिडा असा खात नव्हता, काही नाही, चिडचिड चिडचिड करायचा. 2-2.5 वर्षाचा नातू आहे ना, हं. तो खूप शांत झाला, एकदम शांत झाला लगे आता. समजावून सांगतो आपल्याला, बोलतो, त्याला काय पाहिजे ते सगळं सांगतो. अच्छा. त्याला त्याच्यात ऊर्जा पण दिली का खूप तुम्ही? फरक. मग आणि त्या हो हो, त्याला पण ऊर्जा देत होती, मी इथं होते, आणि आता इथून पण देते समजा. बहुत बढ़िया. हा. अरे काय कशा कशाला दिली तुम्ही ऊर्जा? तुळशीला पण दिली ताई. हा. तुळस अशी सुकलेली होती, तिला इतकी हा. छान, त्याच्यानंतर ती इतकी छान पालवी आली, अशी हिरवी हिरवी झाली ती टोटली लगे. खूप. आणि आता झाडं लावलेली त्यांना पण दिली. माझ्याकडे चक्की आहे, आणि तिथं ती घुस यायची पा रोज. आणि तिथं हं. आई ते पीठ पडतं का, तिथंच ते घाण करून ठेवायचं. तिथं हा. पण मी सगळ्या साईडने आपले हे नाही का, पिलर्स दिले. आंब ते, हा. हा, पिलर पिलर दिले. पिलर दिले. हा. आणि मध्ये पण टाकले, मध्ये पण टाकले सिम्बल्स. हं. तर तिथं पण येत नाही आता, त्या दिवशीपासून नाही येत. बहुत बरी. घुस येतच नाही आता. प्रयोगशील म्हणजे असे असला छोटे की छोटे. असं होते. हा हा. एक एक गोष्टीचा उपयोग करून घ्यावा लागतो, आणि हो की नाही संगीताताई? हो हो हो, खूप खूप. तुम्ही म्हणजे तरी. माहिती का ताई, हं. माझ्या आयुष्यात मी खूप खूप देवधर्म वगैरे केले. 21 वर्ष माझ्याकडे म्हणजे पुण्यतिथी महाराजांची होती. 14 वर्ष भागवत. एक मिनिट एक. हं. तुमचं नेटवर्क केलं होतं. पुन्हा बोला संगीताताई थोडं. हा, नेटवर्क केलेलं होतं. ओके ओके. हा. हा, माझ्याकडे 20 वर्षापासून महाराजांची पुण्यतिथी करते, माझ्या गुरूंची, आमच्या यांच्या हं. मिस्टरांच्या. आणि हं. 14 वर्षापासून भागवत आहे आमच्याकडे. मागच्या वर्षी वा. समजा संपलं, 14 वर्ष झाले.
तर इतकं वर्ष तू केलं पण मला तिथं समाधानच नाही मिळालं ताई, जे तुमच्याकडे येऊन मिळालं. माझ्या मनाला जी शांती पाहिजे होती, काहीतरी कुठेतरी स्थिरता पाहिजे होती, ती फक्त तुमच्याशी बोलल्यानं आणि या रिक्षेला जॉईन झाल्यापासूनच झाली. नाही तर असं कुठंतरी आतून असं रुकच वाटायचं, कुठंतरी कमी आहे आपल्याला, कुठंतरी कमी आहे. पण तुम्हाला जॉईन झाली आणि असं मन माझं शांत झालं व्यक्तीला. आणि तुमचं जे बोलण्याचं आहे, तुम्हाला बघितलं की जी ऊर्जा येते माणसाला, ती मला त्या भागवतात सुद्धा नाही मिळाली. खरंच सांगते. तुमचं खूप खूप प्रेम, खूप धन्यवाद तुमचा तुमचे. विश्वास. आपण ना भागवतामध्ये पण आपल्याला अनेक साधू संतांनी सांगितलं की तुझ्या आतला देव शोध, असं सांगितलं की नाही. आपण काय केलो तर त्या जे करायचं ना, हे कर्मकांड जे काही करतो आपण ते करण्याची गरज आहे, कारण आपलं मन तिथं स्थिर व्हावं, आहे ना. भागवत नाही पण काय कथा, होतं, श्रीकृष्ण ते भगवान आपल्याला करण्याच्या शोधायचे याच्यात आहेत. ते श्रीकृष्ण भगवान स्वतः तुझ्या आतमध्ये आहेत. आपण ती ते पूजेमध्ये आणि बाहेर शोधत राहिलो. पूजा करा हा, कशासाठी, तर तुम्ही एका जागेवर स्थिर होऊन ते भगवंत शोधता आले पाहिजे यासाठी. पण आपण मग बाहेरच ते शोधत करताच येत राहतो. नव्हतं. हम्म. हा. ते होतच नव्हतं ना, त्याला वेळच नव्हता भेटत. बाकीचं त्याच्यात दमून जायचं. आणि हम्म. जी मनाला शांती आहे, ती मिळालीच नाही, जी इथं मिळाली तुमच्याकडे. तो खरंच खूप श्रीकृष्ण धन्यवाद आपल्या आतमध्ये ताई, आहे तुमचे की खूप भगवंत. धन्यवाद. तुम्ही भागवत कथा करत असता, भागवत गीता घरी आहे, तुमच्या गुरूंचं सद्गुरूंचं करता. पण रेकी शिकत असताना असं वाटलं का कुठं की आपण काहीतरी वेगळं करतोय? नाही. आता तुम्ही तुमच्या गुरूंचं ध्यान करसान. आता जर का तुम्ही यावेळेस भागवत लावलं ना तुमच्याकडे, किंवा आता जर केव्हाही तुम्ही भागवत कथा कुठे ऐकली ना, ती ऊर्जा तुम्हाला समजेल की भगवंत काय सांगताहेत, समजलं. ते तुम्हाला आतमध्ये जाणार आहे हा, बघा तुम्ही. तेच तर, मग तेच होत नव्हतं ना, जे हं. तुमच्याकडे आल्यानं झालं. नाही तर मग मी तुम्ही आता नर्मदा परिक्रमाला जाणार होती, म्हटलं आता काहीच नाही ना, आता पायी जायचं नर्मदा परिक्रमा करायची, तिथं तरी शांती मिळेल. पण आता मी विचार बदलला, म्हटलं आता आपलं हेच चालू ठेवायचं समज. आपल्या जवळ शांती आहे, आपल्या जवळ सगळंच काही आहे. मी तर आता सांगते ना, आला मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक ठिकाणी भागवत कथा असतात. ओके. तर एक भागवत कथा ऐका आणि मग स्वतः अनुभव शेअर करा पुन्हा, किंवा 14 वर्ष भागवत कथा आणि आत्ताची भागवत कथा किती बदल वाटला. ती ग्रहण करण्याची क्षमता, ऊर्जाही ग्रहण करण्याची, आणि त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजण्याची, ती ती आपोआपच कळेल तुम्हाला. काय ना, शब्दांमध्ये वर्णन नाही करता हा. येत या सगळ्या गोष्टी. तसं तुमचं पण शब्दात वर्णन नाही करता येत ताई. तुमचे खूप 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 आभार ताई, खूप धन्यवाद. आणि तुमची जे तुमच्याकडे बघितलं की जी ऊर्जा येते ती कुठंच नाही मिळाली मला. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमच्या मनापासून. धन्यवाद. तुम्ही मला माध्यम केलं ऊर्जा देणारं म्हणून. ओके. आपला श्रद्धा, आपला विश्वास असतो. वास्तविक पाहता सगळीकडे ऊर्जा होती, फक्त आपण येथे आता प्रॉपर घेण्याची टेक्निक शिकलो येत संगीताताई. येत येत. हा. आणि खरंच ज्या टेन्शन मध्ये तुम्ही आल्या होत्या ना, तेव्हा मी तुम्हाला एवढंच म्हटलं होतं, हा. शब्द तर देत नाही. तुमचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आणि हा कुठेतरी हा. तेवढं टेक्नॉलॉजीचं नॉलेज नसताना, सगळ्या गोष्टी नसताना तुम्ही जे कमावलं ते खूप कमावलं. खरं आहे ना. धन्यवाद, खूप धन्यवाद. हा. खूप छान. साईला आणि यायची तिकडं पण खूप टेक्नॉलॉजी, सकारात्मक समजायची, सुरू यांना झालं. समजायची, पण संगीताताईला अनेक साऱ्या गोष्टीमध्ये स्वतः बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या. हो ना संगीताताई? झूम ऍप, हे ते हो हो. नवीन होतं. आणि मोबाईलचाच प्रॉब्लेम होता मेन, म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला मोबाईलचाच प्रॉब्लेम होता ना, लगेच बिघडलेला होता तो. रात्री पण ताई लगेच चार्जिंगच नव्हता काल. मग शेवटी ते चार्जरची पिन बदलली आणि शेवटी लगेच 10 वाजता म्हटलं जर हे झालं तर उद्या आपला क्लास होईल, नाही तर होणार नाही. आणि मग ब्रह्मांडाला सांगितलं, म्हणलं बाबा एवढंच करा. आणि दुसरं चार्जर लावलं आणि लावून दिलं, झोपले तर झालं 100% चार्जिंग झालं 3 वाजेपर्यंत. नाही तर काल दिवसभर चार्जिंग नव्हतं, लागतच बघा. नव्हतं ते चार्जर. हा. ते ब्रह्मांडाला ब्रह्मांड विनंती सगळ्या केली, गोष्टी आज तर ऐकतं. झाला क्लास नाही जा. पण आज नव्हता होत मग. नाही, सगळ्या गोष्टी खूप होणार खूप आहेत. धन्यवाद. वेट अँड वॉच. अधिकही तुम्ही, आता तर आपण कुठेतरी ट्रेनिंग झालाय, हे सगळ्यासोबत चालत राहा पुढे. सुरुवात खूप जास्त अनुभव घ्या. आपल्याजवळ सुरुवातच आहे खूप ना. सारं हा. गाठोडं आहे आता. कोणत्या कोणत्या कामासाठी कोणतं पॉकेट उघडायचं आणि काय वापरायचं, हे आता तुम्ही ठरवायचं. हो ना. हो. आता होम खूप खूप हिलिंग करा, धन्यवाद.
बिझनेस हील करा, सगळ्याच गोष्टी करा, करत राहा, करत राहा. खूप छान. हो. नक्कीच. थँक्यू, थँक्यू संगीता ताई. काही बोलायचं असेल तर पुन्हा संधी देईल. आता कोणाकडे येऊ, सुजाताकडे की प्रसादिनीकडे? चला, सुजाता. नमस्ते मॅडम. आठवण नमस्ते. अ, अ, मी सुजाता सावंत, मी पुण्याहून बोलते. हं, आणि मी रेकी जोडण्याचं कारण म्हणजे मी मेडिटेशन खूप करायचे, पण माझं मनच लागायचं नाही. म्हणजे नेहमी असे काही ना काहीतरी विचार येतच राहायचे. हं, आणि मग मला असं समाधान वाटायचंच नाही की मी करतेय, वेळ तर देते, पण त्याचा काय उपयोगच होत नाहीये. कधी कधी खूप छान वाटायचं, कधी कधी असं नाही चांगलं वाटायचं. पण मला असं वाटायचं की रोज मला छान वाटावं मेडिटेशन केल्यानंतर. हं. त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी होत्या, जसं मी सांगितल्या, मुलांमध्ये बदल व्हावे किंवा घरामध्ये शांतता वाटावी, ह्या सगळ्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगितलेल्या. तर जसं मी तुमच्याकडे शिकते तसंच मी अध्यात्मक असे दुसरे माझे गुरु आहेत, तर त्यांच्याकडे पण मी शिकते. आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलेले शिकायला. तर मला अचानक अशा एक बाई भेटल्या आणि त्यांच्या हातात असेच तुमच्यासारखे ब्रेसलेट वगैरे घातलेले, आणि मी ते फर्स्ट टाइम पाहिले. तर मी त्यांना विचारलं की मॅडम हे काय घातलंय वगैरे, काय करता तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की मी रेकी शिकते. आणि तर मग त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं की रेकी शिकते आणि असं असं गोष्टी करते. तर मग थोडीशी मला माहिती मिळाली. तर मग मी त्यावेळेला पण त्यांना माझ्या मुलांबद्दल सांगितलं. तर त्या म्हटल्या की काही प्रॉब्लेम नाही, मी करून देईल तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. मग मी घरी आले, त्याच्यानंतर मग मी विचार केला, म्हणजे ही गोष्ट झाली नोव्हेंबरमध्ये. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की हे काय असतं, काय असतं. मग मी व्हिडिओ सुद्धा पाहिले. व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मला नेहमी असं वाटायचं की मी फोन करावा त्यांना. त्यांनी तर मला सांगितलंय की मी करून देईल तुम्हाला जे काय पाहिजे ते. पण मग मला असं वाटायचं की मी प्रत्येक वेळेला तर त्यांना सांगू शकत नाही आपले प्रश्न. आपल्याला जर आपण जर स्वतः शिकलो तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि असं आपण दुसऱ्याला किती वेळा सांगायचं अनोळखी बरोबर. व्यक्तीला. मग मी मग मी व्हिडिओ बघायला सुरुवात केली. मग हं, पुण्यामध्ये पण भरपूर क्लासेस आहेत ऑनलाईन. हं. मग पण त्यांची फी इतकी होती, आणि मग मला असं वाटायचं अरे आपण एवढी फी देणार आहे, आपल्याला फायदा होईल की नाही होईल माहित नाही. हं. पण मग मी ते आधी समजून घेतलं की खरं काय असतं रे की. मग जवळजवळ मी एक 3-4 महिने व्हिडिओ बघत होते. म्हणजे नेहमी नाही, कधीतरी आठवण आली की बघायचे, परत विसरून जायचे, परत माझ्या अचानक लक्षात यायचं, आणि मग मी परत बघायचे. मग एक दिवशी म्हंटल की अरे इथे ते लावायची काय इच्छा तर आहे, पण खूपच फी आहे, काय करायचं. आणि इथे म्हणजे कसं असतं, तुम्ही एकदा शिकला की तेवढंच, म्हणजे त्याच्या पलीकडे त्यांचा आणि आपला काही संबंध नसतो. बरोबर. तर मग मग अ, मी एकदा देवाला म्हंटल की देवा, कोणतरी मला चांगले व्यक्ती भेटून दे जे मला चांगलं शिकवतील आणि ज्यांच्याकडे फी पण कमी असेल. आणि मग असं करता करता अचानकच मला तुमचा व्हिडिओ मला भेटला. आणि मी तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला मेसेज पण केला की मला माहिती पाहिजे ह्या रेकीबद्दल वगैरे. तर मला काही रिप्लाय नाही आला, पण 2 दिवसांनी मला डायरेक्ट तुमचं ते सेशन अटेंड करा वगैरे असं म्हणून तो मेसेज आला. तर मी म्हंटल चला बघू तरी काय आहे. मग मी सेशन तुमचं रविवारचं जे असतं ते अटेंड केलं. अटेंड केल्यानंतर त्यावेळेला तुम्ही शेअरिंग वगैरे झालं, आणि मग तुम्ही ते एक मेडिटेशन घेतलं, आणि त्यावेळेला मला ना असं इतकं फील झालं असं की खूप ऊर्जा माझ्या अंगावर येते, खूप येते, असं म्हणजे खूप भारी वाटलं. मग मी म्हटलं की मॅडम तिकडे असून सुद्धा इकडे मला इतकं भारी कसं वाटतं, म्हणजे जे मला पाहिजे ते मला कसं काय भेटतं, असं मला खूप छान वाटलं त्यावेळेला. आणि मग हं. मी ठरवलं की आपण मॅडमकडे क्लास लावूया. आणि मेन म्हणजे तुमचं जे बोलणं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते खूपच छान आहे. आणि दुसरं म्हणजे कसं होतं की एखादा जो व्यक्ती बोलतो त्याच्यामुळे आपण खूप छान प्रभावित होतो. तर त्यावेळेला मी खूप छान प्रभावित झाले. आणि मेन म्हणजे तुमचं मला एक गोष्ट आवडली की
तुम्ही सगळ्यांना धरून चालता. म्हणजे असं नाही की आता झालं आणि आता तुमचं आणि माझं काही नाही. तर तुम्ही रोज म्हणजे हे 5चं जे सेशन आहे हे तर मला माहित नव्हतं. पण तुम्ही ऍटलिस्ट रविवारी सुद्धा सगळ्यांशी शेअरिंग करून घेता. त्यामुळे लोकांना, नवीन लोकांना माहिती पडतं की काय चालू आहे किंवा काय आहे किंवा ह्याच्याने आपल्याला काय फायदा होतो. हं, तर मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग मी जॉईन केला तुमचा क्लास. हं, आणि त्याच्यानंतर मग मी फर्स्ट लेवल जॉईन केली. तर हं, त्यावेळेला मला असे अनुभव आले की पहिली गोष्ट मी जे सांगितलं तुम्हाला माझ्या मुलांबद्दल, तर माझ्या मुलाला त्यांचं जे बॉन्डिंग नव्हतं, तर मी त्याला असं काही घरात आणलं ना, त्याला म्हणायची दीदीला पण दे. तर तो म्हणायचा हे तिला नाही द्यायचं, तिला नाही द्यायचं, असं किती टोन मुलं आहे वापरून तुम्हाला? बोलायचा. अलका. मला 2 आहेत. हं. 2 आहेत. अलका, ध्यान लागलं का तुमचं? हा. आणि सुजाता, किती मुलं आहे तुम्हाला? 2 आहेत. बरं बरं, 2 मुलं आहेत. हा. आणि मग त्यावेळेला आता त्याच्यात इतकं बदल झाला ना, तो स्वतःहून म्हणतो की दे तिला, ठेव तिच्यासाठी, म्हणजे काय वस्तू आणली ती. तर मला हं, इतकं बरं वाटलं की तो म्हणायचं की नको तिला, नको देऊ. म्हणजे मी तिला काही बोलायचे नाही ह्या गोष्टी, पण मला वाईट वाटायचं. आणि हं, मग आता तो स्वतःहून म्हणतो की नाही तिला दे, तिला ठेव. ते छान वाटतं ते मला. हं, त्याच्यानंतर तुम्हाला माझ्यामध्ये म्हणजे मला नेहमी ना म्हणजे माझ्या गोष्टी, माझ्या मनाबद्दल विरुद्ध काही झालं किंवा मला कुणी बोललं की मला खूप त्रास व्हायचा आणि मला ती गोष्ट सारखी मनामध्ये येत राहायची. म्हणजे हं, मी कुठलेही काम करताना सारखं तेच माझ्या लक्षात यायचं, अरे तो मला असं बोलला, मग असं झालं तसं झालं. आणि मग मी त्याच विचारात असायचे. पण तुम्हाला सांगते, जसं म्हणजे जॉईन केलं, फर्स्ट आपली लेवल झाली आणि त्याच्यानंतर मला माझे ते विचार चालूच होते, भांडी हं, घासताना, स्वयंपाक करताना. पण फर्स्ट लेवलमध्ये म्हणजे मला असा अनुभव आला की मला जसं काही कोणतरी कानामध्ये सांगते की नाही असं नाही, असा विचार केला पाहिजे, असं नाही, असं बोललं पाहिजे. म्हणजे जणू काही म्हणजे एखादी स्त्रीचा आवाज येत होता माझ्या कानामध्ये. आणि मग असं फर्स्ट लेवलला थोडं थोडं झाल्यानंतर हळूहळू ते कमी झालं. म्हणजे माझे हं, विचार पण कमी झाले. तो आवाज जो यायचा ना माझ्या कानामध्ये कोणाचा तरी, तो हं, पण बंद झाला. हं, आता ते विचारच बंद झाले. आणि हं, त्याच्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं की कुठे जाताना मला असं व्हायचं की अरे असं हे काम नाही होणार वगैरे, असं मला काहीतरी फील व्हायचं. पण आता ते पण माझे निगेटिव्ह विचार येत नाहीत. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मी तुम्हाला अजून एक सांगितलेलं की केळी मला केळी वगैरे खाल्ली की मला हे व्हायचं, लगेच सर्दी व्हायची. पण मी हं, त्यावेळेला तो एक अनुभव घेतला की तुम्ही म्हणाला की रेकी द्यायचं आपल्याला कुठल्याही फ्रुट्सला किंवा, तर मग मी ते खाल्ल्यानंतर मला खूप सर्दी नाही झाली, काही नाही झाली. म्हणजे ते पण एक छान वाटलं. आणि आता मेडिटेशन करताना मला छान वाटतं. म्हणजे जे हं, विचार यायचे वगैरे ते सगळं बंद झालं. हं, खूप म्हणजे छानच वाटतं. आणि अजूनही म्हणजे अजूनही रेकीचं काम माझं म्हणजे मी काही गोष्टी म्हणजे असे मी रेकी देत नाही स्पेसिफिकली की हे व्हायलाच पाहिजे, ते व्हायलाच हं. पाहिजे. पण ते न देऊन सुद्धा काही काही गोष्टी होत आहेत, असं म्हणजे मी अनुभव घेतला. कारण तर ऊर्जा लेवल वाढली छानच आहे ना वाटतं. सुजाता. ऊर्जा लेवल वाढली आहे, म्हणून ते सगळं होत आहे. हो आपण हो हो. आतमध्ये आणि ते अंतर्मनामध्ये माहितीये की अमुक अमुक व्हायला हवं आहे, आणि त्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह एनर्जी जाते. होत नाही हा शब्द जात नाही. आणि त्याच्यानंतर ते दिव्याचा पण खूपच छान अनुभव आला की आपण मेणबत्ती जी मी लावली ती हं, जवळजवळ 3.5-4 चालूच राहिली. म्हणजे आपण मेणबत्ती लावली की ती हार्डली 1 तासातच विझून जाते. पण ज्या आपण ती रेकी दिलेली त्यावेळेला जवळ त्याची 3.5-4 तास माझी चालू राहिली. म्हणजे तो हं. पण एक अनुभव छान आला. तर असे खूप छान अनुभव येत आहेत तुमच्यामुळे. तर थँक्यू. थँक्यू तुम्हाला आणि ब्रह्मांड सुद्धा. खूप धन्यवाद सुजाता. तुम्ही लोकांनी सकाळी सकाळी एक सेशन घेण्याची संधी दिली, म्हणजे मागणी केली ब्रह्मांडाला, आणि त्या सगळ्या गोष्टी होऊन आल्या, म्हणून अधिक जास्त चांगले आपण रिझल्ट घेऊ शकलो. तुमचं सेशन नेहमी 8ला असायचं. तुम्ही मला एकदा मेसेज केला की नाही मॅडम जर सकाळी ठेवलं तर बरं होईल. आणि तुम्ही अचानकच 8-15 दिवसांनी बोलला की सकाळी आपण ठेवणार आहोत. मग मी म्हंटल की चालेल करूया आपण. आणि ह्याच्या आधी मेडिटेशन मी करायचे ना तर मी म्हणायची सर 5ला उठेल आणि मी करेल, 5ला उठेल मी करेल.
पण मी कधीच उठायचे नाही आणि करायचेच नाही. पण आता मी मनाने उठते आणि करते. खूप छान. आणि उद्यापासून सकाळी 5 वाजता ग्रुप सोबत बसा. हं? हो, ग्रुपची पण मी एनर्जी बसते. खूप जास्त. तुम्ही बसता रेग्युलर? हो, खूप आता छान. म्हणजे एक 8-10 दिवस झाले मी बसतेच आहे. आहे ना, ग्रुप मेडिटेशनची अधिक जास्त ऊर्जा आपल्याला समजते. हं? हो. बऱ्याच ना सुजाता, आपण बऱ्याच भावना, बऱ्याच गोष्टी आतल्या आतमध्ये दाबून ठेवलेल्या आहेत. हं. हम्म, हम्म. आपल्याला असतात काहीतरी दडपण असतात, काही असते, वातावरण असतं. पण ना आपण हळूहळू त्यामधून जसं मोकळं होऊ ना, अधिकही सुजाता तुमच्या आतमध्ये जी ऊर्जा आहे ना, तिचा तुम्हाला योग्य त्याला वेळ मिळेल योग्य. माईक बंद झाला. म्हणजे आपल्याकडे ऊर्जा असते, पण आपण त्याचा वापर पण करत नाही किंवा आपल्या भावनांवर परिणाम झालेला असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की आपल्याकडे काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे. येस. तुमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा ना, हे एकदम योग्य गाईड तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो काही आतापर्यंत तुम्ही बराच त्रास सहन केला आहे, केला आहे ना, जाणवतं की तो त्रास, खूप हम्म. त्रासामधून तुम्ही गेला हो. आहात. हा, नसेल कुटुंबामध्ये काही त्रास, पण स्वतःला खूप सारा त्रास त्या ऊर्जांचा होत आहे. तर बघा तुम्ही, आता आपण थर्डला आहे, ग्रँड मास्टर पर्यंत तुम्ही मला सांगणार मॅम, मी एकदम म्हणजे ना ऊर्जा अनुभवते आहे त्रासमुक्त होऊन. ओके. जे तुम्ही नाही सांगू शकत आम्हाला. नाही हो, सांगू शकल्या ना म्हणजे सुजाता, मी आतापर्यंत आयुष्यात बऱ्याच खूप गोष्टी नाही त्रास सांग. सहन केलाय. हा. नाही, तुमच्याकडे आल्यापासून मला खूप खूप बरं वाटतं. निघणार अजूनही, अजूनही. हा एक टप्पा झाला आपला, की आपण एक पायरी चढली आहे. अजूनही आपल्याला शिखर गाठायचं आहे असं म्हणूया. उद्या जाणार आहे ना तुम्ही पठार, काय, कास पठार बघायला. जसं एक एक टप्पा झाला की आपल्याला पुढे जायचं असतं. एक आपल्या आयुष्याचा तो पुढचा पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, आता ऊर्जेने योग्य मार्ग दिला आहे. आपण आपल्या गुरूंना, सद्गुरूंना मानतोच, योग्यच आहे. मी कधीच म्हणणार नाही किंवा कोणतंच अध्यात्म म्हणत नाही तुम्ही तुमचा मार्ग सोडा. जसं आपण पितृपक्ष हिलिंग घेतो आहे, तर असं म्हटलंय काय कधी की आपण जे काही करतोय ते करू नका. ते करा लागल्यास, पण त्यासोबत हे पण करा. आणि मग बघा तुम्ही काय रिझल्ट घेता. तर आता तुम्ही मेडिटेशन करा आणि तुम्ही जे काही करत होता तेही करा. बघा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय बदल, काय सुरक्षितता, काय स्थिरता, ह्या सगळ्या गोष्टी समजतात. हं? म्हणजे कसं असतं मॅडम, आपण ज्या वेळेला ठरवतो पण त्या आपल्याला एक योग्य मार्ग मिळणं खूप गरजेचं असतं. हे नुसतं खूप. आपण करून काहीच उपयोग नाही आणि ह्याच्या आपल्याला गुरुशिवाय कळत नाही. आणि मी एवढं 1 वर्ष झालं मेडिटेशन करते पण मला जे यश नाही भेटलं. म्हणजे खूप अस्थिरता होतीच. म्हणजे मला जाणवत होतं सगळ्या गोष्टी, पण अस्थिरता असल्यामुळे मला त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं. हं. आणि म्हणून मला असं वाटलं की नाही, आपण जर ह्या गोष्टी आपण शिकलो आणि आपल्याला व्यवस्थित मेथड कळाली तरच आपण ह्या गोष्टी करू शकतो. हं. तर म्हणूनच मी रेकी जॉईन केली की जेणेकरून आपल्याला ऍटलिस्ट आपल्या मनावर स्थिरता मिळणं खूप गरजेचं असतं. जर आपलं मन स्थिर नसेल तर आपण एकाग्रता वाढू शकत नाही आणि आपण अध्यात्मामध्ये पण पुढे जाऊ शकत नाही. ऍक्च्युली बरोबर. मला अध्यात्मामध्ये खूप पुढे यायचे. येणार, येणार, येणार. कारण ती एनर्जी तुमची आहेच. तुम्ही येणार. तुम्ही अगोदरही ध्यान करत होता. फक्त आता त्याला योग्य वेळ मिळालेला आहे. हं? आपल्या ऊर्जेचा आपण वापर कसा करायचा हे समजलं, नाही तर आपण भरकटत राहतो. हे करू की हे करू, असं करू की असं करू. आणि जसं तुम्हीच नाही, तर मी सुद्धा, माझं नामदान 2009 ला झालं होतं. ओके. पण तेव्हापासून ध्यान करायची नक्कीच, त्याच ऊर्जेने मला प्रोटेक्शन केलं, त्यात प्रश्नच नाही आहे. माझ्या सद्गुरूंनीच माझं प्रोटेक्शन केलं. एवढं मोठं घर आहे, तो वनवासा जीव एकटा मी कित्येक वेळा राहिली, माझं एवढंसं लेकरू घेऊन कित्येक वेळा. कधी मला एवढंसं, कधी कधीच नाही. मला मला बाहेरच्या जगामधून किंवा कुठल्या ऊर्जेचा मी कधी घाबरली नाही. आयुष्यात नाही घाबरले, कशालाच नाही. ओके. तुम्ही जर येसाल तर समजेल तुम्हाला, चारही बाजूनी शेजार नाहीये, एकटं घर होतं, पण कधीच घाबरले नाही. माझ्या सद्गुरूंची ऊर्जा माझ्यासोबत होतीच. माझ्या अनेक वेळा अनेक प्रसंग, काही बाहेरूनही करण्याचे वगैरे जे काही प्रयत्न झाले, स्पष्ट जाणीव झाली, स्पष्ट जाणीव झाली.
सगळ्या गोष्टींची. आणि त्या नकारात्मक ऊर्जा माझ्यापर्यंत येत नाही असं वलय मला आहे. हे पण मला मला कळत नव्हतं की वलय काय असते किंवा काय असते, काहीच कळत नव्हतं. ज्ञान नव्हतं तरीही माझ्यापर्यंत त्या गोष्टींची जाणीव मला स्पष्ट झाली की नाही, समोरचा व्यक्ती तुझ्यावर प्रयोग नाही करू शकत आहे, पण होत आहे हे पण जाणवलं. स्पष्ट विशेष दिवशी वगैरे सगळ्या गोष्टी मला माझं प्रोटेक्शन केलं माझ्या सद्गुरूंच्या ऊर्जेने, कारण मी ध्यान करायची. ओके. मी असं नाही म्हणत की ते मला कमी मिळालं, मला असं म्हणायचंय की माझ्या सद्गुरूंनीच मला इथपर्यंत पाठवलं. आणि सद्गुरूंचं आता मी जे ध्यान करते ना, तेव्हा आहे ना, अगोदरची ती ती ऊर्जा, त्या सगळ्या गोष्टी आणि आताच्या खूप जास्त फरक पडला, की आपण तो विचार करू शकत नाही. जेथे मी 2-2.5 तास बरोबर. बसूनही मला जेवढी ऊर्जा प्राप्त नाही व्हायची, ते आता आपण काही मिनिटामध्ये ग्रहण करू शकतो. तेव्हा त्या शब्दांचा अर्थ आपल्याला बराच समजत नसतो. आली आहे रेंज. तेव्हा हम्म. आपल्याला त्या शब्दांचा अर्थ समजत नसतो. आपले सद्गुरू सगळ्यांचेच, प्रत्येकाचे वेगळे आहे, बाकी असं काही नाही, शेवटी ऊर्जा तर एकच आहे. पण आपल्याला जे शब्दामध्ये ते मांडतात ना, पुस्तकं असतात, सगळं साहित्य उपलब्ध असतं, पण ते जे मांडतात आपल्याला, ते समजण्याची कुवत या सगळ्या मेडिटेशननी येते. यामागे सायन्स आहे. आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ऊर्जा घ्यायचा प्रयत्न करतो, ती वापरायची कशी, ती प्रॉपर घ्यायची कशी, हे बऱ्याच ठिकाणी नमूद केलेलं नाही आहे. किंवा आपण म्हणतो ना नवी टेक्नॉलॉजी, अजूनही त्या अध्यात्मशास्त्रामध्ये या नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला नाही आहे, किंवा कमी पडते आहे काहीतरी. आणि आता जग फास्ट आहे, आपल्याजवळ तेवढा वेळही नाही आहे. आहे का? नाही हम्म. बसू शकत आपण एवढं. आपण सुरुवातीला म्हणतो जो जो हौशीने करेल 2 करा, 3 करा, 4 करा. पण खरं सांगा, कायमस्वरूपी एका लेवल नंतर तुम्ही एवढे बिझी होता ना, आता तुम्ही ऊर्जेसोबत जोडले आहे. ओके. आता मी बऱ्याच जणांना म्हणते, आता ग्रँड मास्टर करसाल तर होऊन जाते, नाही तर तुम्ही लटकले की लटकले. कारण वेळ नाही मिळत ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. तुमच्या मागे ना तुमची क्षमता वाढते. क्षमता वाढली की तुम्ही बऱ्याच गोष्टी करायला लागता. काही न कोणी नवा उद्योग व्यवसाय, कोणी काही. एका वर्षानंतर तुम्ही वेगळे असता, बरोबर. बिझी होऊन जाता. कारण आपल्या क्षमतांचा विकास होतो. आध्यात्मिक प्रगती होतेच, आज आहे त्यापेक्षा खूप पुढे जातो. गुरु सद्गुरूंचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत आहे. कधी कोणाला असं वाटू देऊ नका की मी अमुक अमुक सद्गुरू आहेत माझे, आणि मग मी आता त्यांच्यासोबत रेकी शिकून प्रतारणा करते का. मी याच विचारामध्ये होते. पण मला मात्र एका लेवल नंतर समजलं. लगेच मी ऍडमिशन घेतलं, आणि मला ऍडमिशन घ्यायच्या त्याच काळामध्ये माझ्या डोक्यात हेच चालू होतं, काय करावं काय करावं. माझ्याऐवजी तेव्हा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सद्गुरूंना दुसऱ्यांनीच विचारलं, बाबाजी मैं रेकी सीख सकता हूँ. दुसऱ्यानेच विचारलं, आणि तेव्हा ऑनलाईन सेशन दिसायचे. ओके. आणि बरोबर तो व्हिडिओ माझ्या समोर आला. त्यांनी सांगितलं, अगर अच्छा करते हो, अगर उससे किसी का अच्छा करना है, तो बिल्कुल कर लो, सीख लो, ऊर्जा ही तो है. गुरूंना सगळ्या गोष्टी माहिती असतात. बरोबर. सगळ्या गोष्टी, जेव्हा एखादी व्यक्ती एका स्थानावर बसते, तेव्हा या जगात कुठे काय आहे, कुठली विद्या आहे, कशी काम करते, सगळं सगळं माहिती असते. त्यामुळे कोणत्याही मार्गामध्ये आता तर स्वामी समर्थ कडून येणारी ऊर्जा रेखी ऊर्जा. काय रेखी ऊर्जा म्हणजे काय, ती ब्रह्मांडी ऊर्जा. ब्रह्मांडी ऊर्जा आपणच करतो ना. स्वामी समर्थ या मार्गामध्ये असलेले सगळे सदस्य, सगळ्यांना स्वामी समर्थ, काही झालं की स्वामी समर्थ. स्वामी समर्थ काय करतो आपण, असंच करतो ना स्वामी समर्थ. बैठकीला जातो, दुसऱ्याला ऊर्जा पुरवतो, कोणाला काही झालं तर प्रार्थना करतो. म्हणजे काय, तर ब्रह्मांडाकडून आपण येणारी ऊर्जा स्वामींकडून घेतो, स्वामींच्या माध्यमातून घेतो, आपल्यापर्यंत घेतो आणि समोरच्या व्यक्तीला पुरवतो. हेच आहे सगळं. प्रोसेस हीच आहे. आणि सगळं यालाच म्हणतात. सेमच आहे. हा. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टी शिकलो तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट हेच येते, चक्र. चक्र हा. बॅलन्स करणे, हा. हा. ध्यान करणे. म्हणजे हा. कुठलाही तुम्ही हे करा, सेमच आहे. थोडाफार मार्ग वेगळा असेल, फक्त आपलं टेक्निक एकदम प्रॉपर आहे, खूप छान आहे, आणि तुमच्यासाठी लॉंग टाइम व्हिडिओ आहेत, हे खूप महत्वाचं आहे. सगळं करा, खूप मस्त स्वतःची प्रगती करा. आणि सगळ्याच दृष्टीतून पुढे जा. अधिक काही सांगायचं आहे सुजाता तुम्हाला?
नाही, बाकी म्हणजे आता सगळं काही व्यवस्थित होतंय. घरामध्ये कौटुंबिक म्हणजे त्यांचं म्हणजे बॉन्डिंग पण छान होतंय. आणि हं, इवन तुम्हाला अजून एक सांगते की म्हणजे मी खाली राहते आणि माझे आई वडील म्हणजे वरती राहतात. हं, आणि माझी जी भाऊज आहे तर तिच्याशी मला असं कधी असं प्रेमाने कधी मी बोलायचीच नाही. आणि पण ज्या वेळेला आता मी ज्यावेळेला रेकी जॉईन केली त्याच्यानंतर ऑटोमॅटिक मी तिच्याशी प्रेमाने बोलायला सुरुवात झाली. म्हणजे हे मला स्वतःला जाणवलं की मी तर विचार पण नाही केला, पण हे असं कसं झालं. म्हणजे तो पण एक छान अनुभव, म्हणजे विदाऊट रेकी न देता मी तो अनुभव घेतला. तर खूप असं काही सुंदर. नाही, देवाला सगळं कळतं की काय हं, केलं पाहिजे काय व्हायला पाहिजे बदल. तर इव्हन तुम्हाला अजून सांगते की जसं तुम्ही म्हणता की मी सद्गुरूला जॉईन झाले आणि त्याच्यानंतर माझ्यावर जे काही प्रॉब्लेम आले तर हं, मला सद्गुरूंनी साथ दिली. तर मी तर त्यावेळेला मेडिटेशन किंवा ह्या गोष्टीमध्ये नव्हतेच. पण हं, तरी सुद्धा तुम्हाला अजून एक सांगते, मला माझ्यावर इतक्या गोष्टी म्हणजे संकट आली, पण हं. त्या वेळेला मला क्षणाक्षणाला देवाने मदत केली आणि ह्या येस. गोष्टीची मला जाणीव नव्हती. हं, पण मला ज्या वेळेला जाणीव झाली, खूप खूप छान वाटलं की माझ्यासाठी कोणतरी आहे. कोणतरी आहे आणि तुम्ही हं, मदत करता. हं, तर ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाकडे असते आणि आपल्याला फक्त ती जाणवत नसते की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप का होतात. हं. तर ह्या गोष्टी होत नाहीत, तर ह्या गोष्टी घडवून आणतात देवाकडून. तर हे बरोबर. सुद्धा मी जाणवलेलं. हं. खूप खूप घडत म्हणजे नाहीत, ह्या घडवून खरंच. आणल्या जातात. आपल्याला तुझं संरक्षण करणारी एक ऊर्जा तुझ्या आतमध्येच आहे. तू फक्त तिला आवाज द्यायचा आहे. आता फक्त आपण त्याला एकदम हक्काने आवाज द्यायला शिकलो. आता मला हे पाहिजे आहे की नाही? हा. नो कॉम्प्रोमाइज. मला हवं आहे. पण माझ्यासाठी चांगलं असेल तर द्या. चांगलं नसेल तर राहू द्या. बस. म्हणजे मी तर नेहमी सांगते देवाला की माझ्या बरोबर जे काय करतोस ते तू योग्य करत आहेस आणि मी ते तयार आहे. जे काही तू करत आहे ते माझ्यासाठी योग्यच कर आणि माझ्याकडून योग्य घडून आण. बस बस. खूप सुंदर. एवढंच मी म्हणते. नक्कीच. हम्म. थँक्यू सुजाता ताई. खूप धन्यवाद. मला माहिती आहे संगीता ताईला आणखी दोन गोष्टी आठवल्या सुजाता बोलत असताना. पण मी प्रसादिनी यांच्याकडून येते. बोला प्रसादिनी ताई. हा, बोला. माईक सुरू करा. प्रसादिनी. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मी प्रसादिनी. हं, मी रेखी जॉईन केली माझ्या बहिणीकडनं. तिने आधी जॉईन केली. हं, ती आधीपासून म्हणत होती, म्हणजे माझ्या मामांनीच हा मार्ग दाखवला. माझे मामा पहिले रेखी पूर्ण झाली त्यांची शिकून. हं, तर त्यांनी सांगितलं होतं, बरेच दिवस झाले पण आम्हाला काही जमत नव्हतं. मग माझ्या बहिणीने जॉईन केली. ती म्हणायची की कर कर असतं, पण माझ्याकडनं काही व्हायचं नाही, मला जमायचं नाही. म्हणजे घरात मुलं 3, आम्ही दोघं, परत येणारे जाणारे खूप भाचे वगैरे राहायचे. त्याच्यामुळं मला कामामुळं मला जमायचंच नाही. मी विचारच नाही करायची की आपल्याकडनं होईल बुवा असं म्हणून. हं, पण ती म्हणायची की कर, तू करायला लागल्यावर तुला बरोबर होईल बुवा असं. सुरुवात केली की होईल बरोबर. मग हं, असं म्हणता म्हणता मग 6चं सेशन सुरू झालं. तेव्हा मग ती म्हटली की 6 वाजता सकाळी तू उठतेस. मी करायची मेडिटेशन आधी पण. हो. सकाळी उठून मेडिटेशन करायची. हं, त्याच्यामुळे ती म्हटली की 6चं सुरू झालंय तर तुला जमेल बुवा, तू करू शकतेस. तेव्हा मग हं, मी 6चं जॉइन केलं. जॉइन केलं. मी मेडिटेशन करायची तरी पण मला म्हणजे खूप त्रास व्हायचा. म्हणजे आम्ही मालेगावला पहिले राहायचो. तर तिथलं सोडून आम्हाला इथे यावं लागलं. पुण्यामध्ये यावं लागलं. मुलांची इथे जॉब लागल्यामुळं. मुलांचे जॉब लागले म्हणून आम्ही इथे आलो आणि घर पण म्हणजे आमचं स्वतःचं एकट्याचं नव्हतं. सगळ्यांचे असल्यामुळं 3-4 जणांचे हिस्से असल्यामुळं आम्हाला ते सोडावं लागलं. आणि मग इथं आल्यावरती 1 वर्ष तर ठीक-ठाक चाललं. पण नंतरून मग मुलाचा जॉब गेला आणि ह्यांचं तर रिटायर झाले होते. असंही यांचं म्हणजे जास्ती इन्कम नव्हतीच. पण त्याच्यातल्या त्याच्यात ठीक-ठाक चालायचं बुवा.
पण मग मुलाचं पण एकाच हे गेल्यामुळे मग थोडेसे हाल व्हायला लागले. खूप त्रास झाला आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे खूप डिस्टर्ब झालते. मला खूप त्रास व्हायला लागला, की काय करावं मला सुचायचं नाही. असं वाटायचं इकडे येऊन आपण हे झालो बा, चुकलो बा खूप असं वाटायचं. आणि त्यातच मग मला म्हणजे बीपी लो व्हायचा माझा. हं. आपोआप मला झोपल्यावर झटके यायचे, खूप त्रास व्हायचा मला. आणि मी ही गोष्ट म्हणजे मुलांनाही नाही सांगू शकायची, कारण त्यांना माझे मुलं पण खूप हळवे आहेत. त्यांना टेन्शन येईल बाबा सांगितलं की त्यांना. त्यांना वाईट हं. वाटेल म्हणून. हां, हां. त्यांना वाईट वाटेल म्हणून मी त्यांनाही सांगू शकायचे नाही. पण मग काय करावं? तरी पण मी मेडिटेशन वगैरे करायची. पण इतका फरक मला जाणवायचा नाही. आणि जेव्हा मी रेखी जॉइन केली, तेव्हा मग मला जाणवलं की मला आणि भीती पण खूप वाटायची मला, की कसं होईल बुवा आता? एकाचं काम गेलं, हे कामावर नाहीत. इकडे राहतो आम्ही भाड्यानी, एवढं मोठं भाडं द्यायचं, सगळं कसं ॲडजस्ट व्हायचं? हं. खूप टेन्शन यायचं आणि त्याच्यामध्ये स्वतःलाच मला खूप त्रास व्हायचा. हां. पण मग रेखी जॉइन केल्यावरती मला भरपूर खूप छान वाटलं. म्हणजे टेन्शन हळू माझं कमी झालं. हां. आणि जरी हे असं आर्थिकदृष्ट्या हे होतं, तरी पण कधी असं जाणवलं नाही, की बुवा आम्हाला खूप त्रास झाला बुवा असं. हां. आर्थिकदृष्ट्या आम्हाला मदत होत गेली आपोआप ती. हां. आपोआप म्हणजे रोजचं चालेल असं व्यवस्थित चाललंय बुवा असं. पण मनामध्ये त्याच्यामुळे एक मग असते ना, की बाबा आपल्या रेखीमध्ये पोरांचं कसं आल्यापासून होईल? जर इथं हे पुण्यासारखं हो, शहर, जॉब नाही मिळाला तर कसं होईल? हो, एक चिंता असते ना आईला. हो. हं. त्या टेन्शनमध्ये मी खूपच म्हणजे डिप्रेशनमध्ये जायला लागली होती अक्षरशः. आता कशा आणि आहात? मी हो, आता ठीक आहे. आता एकदम छान वाटतं मला. हं. मेडिटेशन माझ्याकडनं जास्ती होत नाही कामामुळे, पण तरी पण मी करायचा प्रयत्न करते हं. भरपूर. आता काम करून 2-4 दिवसात पूर्वी माझे खूप पाय दुखायला लागले होते. अक्षरशः गोळे आले होते पायाला. हं. तर मी परवा मेडिटेशन केलं आणि फुटबॉल केला, तर लगेच माझे पाय दुखायचे थांबले. बहुत बढ़िया. फुटबॉल केल्याने. हं. आणि मेन म्हणजे इतके वर्ष 20-25 25-30 वर्ष आम्ही मालेगावला राहिलो होतो. त्याच्यामुळे तिथल्या मैत्रिणी सुटल्या. इथे कोणीच नाही. इथे फ्लॅटमध्ये आलं की शेजारच्यांचं तोंड पण दिसत नाही. हं. 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 म्हणजे घरातच बसावं फक्त असं. हं. कोणी त्यामुळे शेअर एकटेपणा करायला आला नाही. हे जीवाला. हं. त्यांच्या विचार त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा. मग त्याच्यामुळेच माझी बहीण म्हटली, की "तू रेकी जॉइन कर. तुला बरं वाटेल बुवा." हं. मैत्रिणी मी मिळतील. रेकी जॉइन केल्यापासून मला खूप फरक पडला. खूप खूप फरक पडला आणि इतकं फ्रेश वाटतं छान आता, की असं जाणवत नाही, की आपण एवढ्या लांब आलोय इथं आणि इथं आपलं कोणी नाही असं नाही. आमचे सगळे नातेवाईक इथं आहेत. पण कोणीच म्हणजे असं मदत करण्यासारखं किंवा असं आपल्याशी फ्रेंडली व्यवस्थित राहण्यासारखं कोणीच नाही इथे. जे ते ज्याच्या त्याच्या कामात आहेत. कोणी खरंच आहे. कोणाकडे लक्ष देत नाही असे लोक आहेत सर्व. तेच, तेच. आणि काय झालंय ना, आर्थिकदृष्ट्या पण सगळे नॉर्मल सगळ्यांचीच आहेत. गोष्ट अशी झाली आहे प्रसादिनी ताई, जसं आपण लहान गावात राहतो पहिले, बरोबर ना? तुम्ही तर हो, मालेगाव म्हणजे मोठ्या शहरात राहिलाय. पण आपण कौटुंबिक हो, वातावरणामध्ये राहिलेलं असलं, की एका वयानंतर हो, पोरं नोकरीला लागले, की आई-वडील जेव्हा त्यांच्यासोबत जातात ना, त्या फ्लॅट सिस्टममध्ये खूप ऍडजस्ट करणं खरंच कठीण असते. ओके. आणि जे लोक खेड्यामध्ये राहिले त्यांना तर नाही, कारण फ्लॅट सिस्टम मध्ये कोणी कोणाचं नाही आहे. तेथे तेवढी फॅमिली निर्माण व्हायला वेळ लागतो. होत नाही असं नाही, आहे. आहे तसे अनेक फ्लॅट्स आहे, सोसायटीज आहेत, की हो, त्यांच्यामध्ये असं वातावरण नाही आहे जसं तुम्ही म्हणता. पण मग आता हो. प्रत्येक जण नोकरी करायला जाणार असला, की त्या ठिकाणी थोडंसं हे वातावरण येतेच. मग तेथे तो आणि एकटेपणा नवीन जाणवणं. गेल्यावरती
हं, ऍडजस्ट व्हायला थोडस वेळ वेळ लागतो. लागेल. एकटेपणा असं होतं. जाणवतो. आणि आम्ही हा, मालेगावमध्ये इतकं म्हणजे सगळेजण पूर्ण आमची गल्ली म्हणजे घरासारखी ती. आलं ना लक्षामध्ये ते. इतकं फ्रेंड राहिलेलं होतं हा, सगळं. तर त्या सगळ्या गोष्टी मैत्रिणीपासून लांब जाणं, हे करणं आणि ह्या गोष्टी हा थोड्या अडचणीच्या होतात. कधी कधी मोबाईल आपण तेवढ्या प्रकारे हँडल करत नाही किंवा आपल्या मैत्रिणींकडे तेवढा मोबाईल नसतो. तर मग एक कॉन्टॅक्ट तुटून जातो. तिथं नाही. मन मन थोडंसं तिथं मागच्या भूतकाळामध्ये अटकलेलं असतं. त्यामुळे अडचणी येतात. आपल्या हम्म. माइंडमध्ये त्या सगळ्या गोष्टी ते चालू असतं आणि मग नवीन स्वीकारायची क्षमता कमी होते. बिंदोक राहा, सगळ्या गोष्टी होऊन जातील. आता हम्म. तर तुम्ही निघालाय त्यामधून. हो ना? हो. तब्येत आणि कामाचा स्पीड आर्थिकदृष्ट्या वाढला पण का आम्ही तुमचा? पहिल्यापासून सक्षम नव्हतो. खूपच हे होतो. हं. आणि म्हणजे माझं म्हणजे एकदम मन हळवं असल्यामुळं मी कुठेही जास्ती असं कोणामध्ये जास्ती हे करत नाही. स्वतःहून मिक्स होत नव्हती. त्याच्यामुळे एकटेपणा खूप आला होता मला. बरोबर. हं. चार मैत्रिणी करता पण आल्या एकटेपणा खूप पाहिजे. आला होता. आहे ना? हां. हां, तर तेच ना. इथं पण तुम्ही शेअरिंग मध्ये थोड्याशा मागेच पडल्या. मागे पडल्या म्हणजे हो. सगळ्यांसोबत बोलल्याच नाही जास्त. कमी बोलल्या. हं. ओके. नाही मॅडम, मला म्हणजे ते एकदा बोलायला लागली ना, की मग मी बोलते सगळ्यांशी व्यवस्थित. पण सुरुवात होईपर्यंत माझ्याकडनं नाही होत असं जास्ती बोलणं. काय हरकत नाही. आणि हळू-हळू एक भित्रा ह्यामधूनही पण फरक स्वभाव आहे जाणवेल. माझा. तुम्ही आरोग्यासाठी काय स्वतःमध्ये घेतलं रेकीकडून? आरोग्यासाठी मी हेच करते मी पिरॅमिड पण एकदा केलं होतं. मला म्हणजे इथं आल्यावर थोडंसं मेंटल डिस्टर्ब सारखं झालं होतं आणि असं वाटायचं काय होईल का काय आपल्याला? काही त्रास होतोय का काय? कुठे बाहेर जावं की नाही जावं? हं, काही ॲक्सिडेंटली होईल का? हं, किंवा काही बाहेरचा त्रास होईल का काय? असं वाटायचं सारखं मला इथं आल्यापासून. हं. मग पिरॅमिड केल्यावरती मला खूप म्हणजे इतकं हे झालं, की बाहेर जाताना सुद्धा मला असं वाटायचं, की आपल्याला प्रोटेक्शन आहे बुवा पिरॅमिडचा. कोणीतरी असं आपल्याला संरक्षण करतंय आपलं, असं वाटायचं मला. खूप छान. पिरॅमिडचं खूप मला हे झालं. मी 2दा केलं पिरॅमिड परत. खूप मस्त. करत आणि राहा. हं, हो. आणि मेडिटेशन पण मी सकाळी सकाळी करते. हं. सकाळी होतं माझ्याकडनं, मग दिवसभर होत नाही परत. ठीक आहे. एकदा अ, कामं सुरू झाली, की मग नाही प्रसादिनी, होत. आता कामाचा स्पीडही वाढेल. काळजी करू नका. आपण एका वेगळ्या कसं असते ना, आपण कुठून आलो याला खूप महत्व असते. आपली परिस्थिती जास्त डाऊन होती सगळ्यांपेक्षा. मानसिकता, आरोग्य आता आणि आपण तर खूप पुढे निघालो आहे. याही पेक्षा पुढे निघणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये. पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही अधिक जास्त स्वतःमध्ये बदल जाणवेल तुम्हाला. होम हिलिंग पण करा. ओके? तुम्हाला दिली आहे. होम हिलिंग पण करा. त्याचा अधिक छान नेटवर्क जात आहे माझं. हं.